नागपूरमध्ये परत एकदा धर्म परिवर्तनचा मामला समोर आलाय। हा मामला कनान क्षेत्रातील असल्याचं समोर आलेलं आहे। याच्यामध्ये एक पाहण्यात आलं आहे की एक दमदम जी सिटी आहे कलकत्ता येथील, या सिटीमधील जी महिला आहे हिला नागपूरमध्ये कनान क्षेत्रामध्ये ही एक जो धार्मिक कार्य आहे त्यासाठी इथे आलेली होती। अशा ते 15 ते 20 ह्या 5 दिवसासाठी आलेल्याचं समोर आलं। परंतु ह्या 5 दिवसात जे तिच्यासोबत वाक्य घडलेलं आहे हे एक गुन्हास्पद वाक्य समोर आले। यामध्ये तिच्यावरती असॉल्ट पासून तर तिला मारपीट करण्यापर्यंत हा असाच मामला हा जो समोर आलेला आहे। याच्यामध्ये तिला 5 दिवसामध्ये धर्म परिवर्तनासाठी मारपीट पासनं तिच्या शरीराचा छळ तक त्या लोकांनी करून टाकलाय। अशातच आता 6 लोकांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये एक पाहिलं की एक 74 वर्षा म्हाताऱ्यासोबत सोबत 3 महिलाही सामील होत्या। परंतु याच्यात आता बघण्यात येते की जे ग्रामीण क्षेत्रातील SP हर्ष पोद्दार आहेत आपल्या चॅनलवर काय बोलतात हेही ऐकून घेऊया। एक गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला महिलेची तक्रार की तिचं धर्म परिवर्तन करण्यासाठी तिच्यावर दबाव पाडण्यात आलं, मारहाण करण्यात आली। नेमकं प्रकरण काय आणि काय पोलिसांनी गुन्हा दाखल करून कोणाला अटक केली? हो, 28 मईला आमच्याकडे एक 0 FIR आलेला आहे दमदम पोलीस स्टेशन कलकत्ता वरून। FIR मध्ये अशा नमूद आहेत की एक महिला आहेत दमदमचे, त्यांनी तक्रार केलेला आहे की 18 ते 19 एप्रिल पासून ते कन्हानला अम्मा की दर्गाला आलेला होता उर्ससाठी। जेव्हा ते उर्ससाठी आला तिथे 3 आरोपीने त्यांना कैदी ठेवला आणि रात्रभर त्यांच्यावर अटॅक केला आणि ते त्यांच्यावर दबाव टाकला की तुम्ही धर्म परिवर्तन करा। जेव्हा हे 0 FIR आहेत ते जे आमच्याकडे आला त्यानंतर लगेच कन्हान पोलिसांनी FIR दाखल केला आणि त्या अगल्या दिवशी सकाळी आमच्याकडून एक टीमला कलकत्ता रवाना करण्यात आलेले आहेत। त्यांनी तिथे फॅक्ट्स व्हेरीफाय केला आणि अर्जदार जे आहेत त्यांच्या सखोल स्टेटमेंट पण घेतला। त्या आधारावर 29 मेला 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सर, एक महिला फ्रिक्वेंटली त्या अम्माच्या दर्गाला येते कारण ती कोलकात्याची आहे, तर तिची इथे भेट असण्याचं काय कारण? इथे काही नातेवाईक कामकीमध्ये होते त्यामुळे ती होती की तिचे काही विश्वास होता आणि म्हणून ती त्याच्या पूर्वी पण इथे येऊन गेली? महिलाच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक वर्ष ते उर्ससाठी कोलकातावरून ते कन्हानला येत आहेत मागच्या 3-4 वर्षासाठी। सर, याच्यामध्ये तिला मारहाण केली किंवा दबाव टाकला आणि तो दबाव स्पेसिफिकली धर्म परिवर्तन बद्दल होता की काही दबाव म्हणजे आता ती महिला आहे आणि तिचा काही शारीरिक शोषणाचाही प्रयत्न झाला का? महिलांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यावर मारहाण झालेला आहे आणि हे जे आहेत त्यांचा मेन उद्देश जे आहेत ते धर्म परिवर्तनासाठी आहेत। त्या आधारावर जे कलम BNS चे आहेत त्या आधारावर गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्ह्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचे गुन्हा पण आम्ही दाखल केलेला आहे। याच्यामध्ये कोणा विरोधात किती लोकांविरोधात गुन्हा दाखल, त्यापैकी किती आणि कोणा लोकांना अटक? हो, या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत। 6 आरोपी पैकी 3 आरोपी मेन आरोपी आहेत। दर्गाचे जे बाबा आहेत त्यांचा मुलगा आणि त्यांच्या एक कर्मचारी जे आहेत त्यांना आम्ही अटक केलेला आहे। 2 आरोपी जे आहेत ते महिला आहेत आणि एक आरोपी जे आहेत ते 74 वर्षाचे आहेत। त्यांच्या अँटिसिपेटरी बेलचे कारवाई जे आहे ते कोर्टात सुरू आहेत। या जे दर्गाचे बाबा यांना आपण अरेस्ट केली, त्यांच्यावर किंवा त्यांच्या सहकार्यावर या पद्धतीचे काही जुने गुन्हे पण दाखल आहेत का? अशा पद्धतीचे म्हणजे मोडस त्यांची अशी होती? आतापर्यंत अशा नाही आलेला आहे, पण या गुन्ह्याची गंभीरता पाहून आम्ही एक विशेष तपास पथक ज्याच्या अध्यक्ष आहेत ते ॲडिशनल SP स्वतः आहेत गठीत केलेलं आहे। SIT मध्ये 6 लोक आहेत आणि त्यांच्या नंबर जे आहेत ते पण लोकली प्रसारित केलेले आहेत। जर अजून काही अशा तक्रारदार आहेत ते त्यांच्यावर संपर्क करू शकतात। सर, ही महिला आता आपली टीम जिथे कोलकात्याला गेली होती,
ही महिला तपासामध्ये सहकार्य करण्याच्या उद्देशाने आतापर्यंत नागपुरात आली आहे का किंवा पुढे येणे आपण बोलवणार आहात? ते तपासचे भाग आहेत. महिलाचे जे आतापर्यंत जे स्टेटमेंट आहेत ते आम्ही घेतलेलं आहेत. अजून जर आवश्यकता पडेल तपासासाठी त्यांना आम्ही बोलू पण शकतो. जेव्हा या महिलेचं बयान कोलकात्यामध्ये झालं तेव्हा तिने इथे कंप्लेंट न करता तिथे जाऊन का केली? काही भीती होती किंवा कोणी तिच्यावर वॉच ठेवत असं होतं की काय कारण? नाही, याबाबत महिलांनी काही सांगितलं नाही आहे की कारण काय होतं. त्यांनी सांगितलं की 19 तारखेला ते थेट कलकत्तासाठी निघाला आणि कलकत्ता पोहोचून तिथे पोलीस स्टेशन, त्यांच्या जे जवळचे पोलीस स्टेशन आहेत, घराचे जे जवळचे पोलीस स्टेशन आहेत, तिथे जाऊन त्यांनी रिपोर्ट केला ट्रीटमेंटच्या नंतर. हो, ट्रीटमेंट घेतला आणि त्यानंतर ते जाऊन त्यांनी दमदम पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला. नाही, त्यांनी डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाऊन ते 0 FIR दाखल केला आणि दमदम पोलीसने जे 0 FIR आहे ते कन्हानला ट्रान्सफर केला आणि लगेच आम्ही गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक पण केला. यामध्ये आणखी आरोपी समोर येतील का समोर तपासाला? हो, येऊ शकतात. जसं आम्ही सांगितलं, एक SIT आम्ही गठीत केलेलं आहे. त्या सोडून तांत्रिक विश्लेषण साठी बरेचसे डिव्हाइसेस पण आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि फॉरेन्सिक लॅबला आम्ही प्रायोरिटीवर दिलेलं आहे त्याच्या अनालिसिससाठी. जे सुनेत्रा बॅनर्जी आहे ह्या कनान ह्या क्षेत्रातनं पळाल्यामुळे आज त्यांचा जीव वाचलेला आहे आणि धर्म परिवर्तनापासून अक्षरशः वाचलेला आहे. अशातच पाहण्यात येते की कुठेतरी हिंदू धर्मातीलच लोक यांच्या टार्गेटवरती नेहमी असतात, परंतु आताही हिंदू धर्मियांच्या ज्या महिला आहेत किंवा मुली आहेत यांना आताही जाग आलेली. अशाच घटना कित्येकदा झालेल्या आहेत, परंतु आता यावरती काय कारवाई होतील आणि किती कडक कायदे याच्यावरती लागू होतील आणि किती याच्यात आणखी आरोपी निष्पन्न होईल हेही आपण आता समोर बघता येईल. परंतु कुठेतरी एक हिंदू महिलांना कुठेतरी जागरूक करण्यात आलेला आहे, परंतु हिंदू महिलांचे डोळे उघडत नाही. अशात आता काय करणार पोलीस प्रशासन किंवा हिंदू धर्मीयातले जे लोक आहेत ते, परंतु आता कशा प्रकारे यांच्यावर कारवाई हे बघण्यायोग्य. अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळेसह उद्गार न्यूज.